इंद्रायणीचं पसायदान 24 मे. ॲमी जॉन्सन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक आर्या प्रशांत शेलमुकर. एक काळ असा होता की मुली बिचाऱ्या घरात, दारात, शाळेत अक्षरशः कोंडल्यासारख्या असायच्या. मुलगी म्हणजे आई वडिलांच्या कपाळावर पडलेली आठी असायची. तिच्या लग्नाची चिंता तिच्या जन्मापासून सगळ्यांना खायला उठायची. मुलीच्या जन्मापासून तिच्याबद्दल सगळ्यांच्या मनात अढी असायची. मुलीला बिचारी म्हणूनच जगावं लागत असे. तिचा बिचारीचा जन्म व्हायचा, ती बिचारी अशीच लहानाची मोठी व्हायची. तिला बिचारीला नावापुरतं शिकवलं जायचं. तिचं बिचारीचं लग्न व्हायचं, ती बिचारी आई व्हायची, ती बिचारी म्हातारी व्हायची, ती बिचारी अशीच मरून जायची. याचा परिणाम असा व्हायचा की मुली एकमेकींशी बोलताना बिचारे असं संबोधन वापरायच्या. बिचारे, झाला का ग अभ्यास? नाही ग बिचारे, माझ्यासाठी पुस्तक नाही घेतली, आणखी आधी बाबूसाठी घेतलीत. असा संवाद घरात चालायचा. बाबू सगळ्यांचा खूप खूप लाडका आणि दोडका असायचा. मोठा झाल्यावर तो एखाद्या ऑफिसात बाबू होणार आणि सगळ्यांचे पांग फेडणार हे घरातल्या सगळ्यांचं स्वप्न असायचं. त्याच्या वाढदिवसाला पुरणपोळी असायची आणि ताईच्या वाढदिवसाचा पत्ता नसायचा. ताईच्या ताटात नेहमी शिळी भाकर असायची. तिला शिळी भाकर खायची सवय लागावी ना, पुढं सगळं आयुष्य तिला असंच कंठायचं आहे ना. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा व्हायचा की सगळ्या क्षेत्रात मुलांचंच राज्य असायचं. पण आज काळ बदलला आहे. मुलांपेक्षा मुलीच पुढं जात आहेत. जीवनातल्या सगळ्या क्षेत्रात त्या आत्मविश्वासानं आणि स्वकर्तृत्वानं चमकत आहेत. आता त्यांना बिचारी म्हणण्याची वेळ त्यांच्यामुळेच येत आहे. मागं पडत आहेत. त्याचं कारण असं आहे की मिळालेल्या वेळेचा मुली चांगला उपयोग करत आहेत. आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगत आहेत. मनातली जिद्द त्या मावळू देत नाहीत. त्याच्या तुलनेत मुलांना मुळी वेळच नसतो. त्यांना अभ्यास, बाह्य उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं लागतं, बाहेर भटकावं लागतं. देखावे बघण्याचं क्षेत्रीय कार्य त्यांच्यासाठी अनिवार्य असतं. ते देखावे त्यांना अधोरेखित करावे लागतात. या क्षेत्रीय कार्यात चमकण्यात त्यांचा सगळा प्रकाश संपून जातो. त्यामुळं मुलं इतर क्षेत्रात चमकणार तरी कशी? प्रकाश संपल्यावर त्यांचा उजेड पाडतील तरी कशी? आता मुलांना प्रेरणा द्यायची वेळ आली आहे. त्यासाठी मुलींनी अधिक स्वयंप्रेरित झालं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितींवर मुलींनी इतरांच्या मदतीशिवाय मात केली पाहिजे. ॲमी जॉन्सनची गोष्ट मुलींना माहीत असली पाहिजे. ॲमी जॉन्सन ही वैमानिक होती. 5 मे 1930ला ती एकटी लंडनहून विमान चालवत निघाली. 19 दिवसांचा प्रवास करून 24 मे 1930ला ती ऑस्ट्रेलियात पोहोचली. असा प्रवास एकटीने करणारी ती पहिली स्त्री वैमानिक होती. उड्डाण चालू असताना तिच्या विमानाचे पंख फाटले, पण ती मुळूमुळू रडत बसली नाही. आता काय होईल बिचारे तुझं, असं स्वगत पुटपुटत बसली नाही. माणसांची परीक्षा पाहणं हा संकटांचा स्वभाव असतो. पण आज परीक्षाच बिचारी संकटात सापडली आहे. तिनं त्या संकटाशी सामना केला. चिकटपट्ट्या लावून तिनं विमानाचे पंख दुरुस्त केले. आजच्या मुलींना ॲमी जॉन्सनपेक्षा उंच झेप घ्यायची आहे. प्रतिकूल परिस्थितीनं प्रगतीचे पंख तोडले तरी ते पुन्हा जोडायचे आहेत आणि अधिक पुढं जायचं आहे. आणि मागं पडत चाललेल्या मुलांनाही प्रगतीसाठी प्रेरित करायचं आहे.